आता पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण ट्रॅक्टरचा बंपर सरळ करून आणलेला आणि त्या गरम करून सरळ केल्यामुळे त्याचा गेलता कलर आणि ते काही चांगलं नव्हतं दिसत. त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला स्प्रेनं कलर मारला पाहिजे. पहिल्यांदा तर आपण कलर चांगला बसावं म्हणून त्याच्यावरचे डाग पाण्यानं धुवून घेतले आणि मारला स्प्रेनं कलर. आता अंधार असल्यामुळे एवढं काय प्रॉपर दिसना पण सकाळ कळेल तोपर्यंत कलर वाळतोय रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळचं उठल्यानंतर आपण बघितलं कलर वाळलेला. आता म्हटलं घेतलं पाहिजे ट्रॅक्टरला बसून आणि ते बसवायचं पण आपल्या जीवावरती आलं. ते काही एवढं जाड नव्हतं पण त्याला होती सानट. आता म्हटलं एवढी कवा पॅक करायची तर लांबचीच गोष्ट ही सानट शोधायलाच आपल्याला 15 मिनिटं लागली आणि त्या आवळायला 20 मिनिटं लागणार कारण की आतल्या साईडला पाना लावायला थोडीशी जागा. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बंपर मध्ये नट अडकून घेतली आणि पॅक करायला सुरुवात केली तर नट दोन्ही साईडून फिरायला लागला. आता म्हटलं डबल पाना लावायला डबल पाना लावून घेतली. मग आपण नंतर सगळी नट आवळून बाकी झालं. मग आपण ट्रॅक्टरला त्याचा छोटासा सपोर्ट जोडून आता म्हटलं फक्त परत नाही वाकडा करायचा. रात्री ना आपल्यात खत भरायला जेसीबी आली तेव्हा खत भरताना पाईपलाईन फुटली. त्याच्यामुळे सगळीकडे पाणी झालं. आता फुटलेली पाईपलाईन जॉईंट करून तर घेतलेली. आता फक्त ती मुजवायचं होतं. पाणी साठल्यामुळे त्याच्या अगोदर तर आपण सगळं खत गोळा करून घेतलं. आता आहे ना आपण पाईपलाईन पण मुजवून घेऊ. बाकी चला तर भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर कमेंट फॉलो करून घ्या राव.